मरणाच्या बाबतीमध्ये वसिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वसिला लावा. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला, हे लक्षात ठेवा. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, जगन्माता सीता ज्याची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी राम ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी प्रधानानं पाजलं, एकही पोर पाणी पाजायला नाही. घरी गेल्यावर डोकं चालवा, जिथं देवाच्या बापाचीही अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावतो. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असू द्या, मृत्यू ठरलेला आहे, नव्हे आपण तिकडेच चाललो. भाऊ महाराज म्हणायचं असते मरण आलं. अरे मरण येतच नाही. कोण म्हणतंय मरण आलं? ते आहे तिथेच आहे. आम्ही तिथपर्यंत जातो. आषाढीला पुण्यामध्ये एसटी केली म्हणजे 30-40 वारकरीन भजन करत एसटीमध्ये पंढरपूरला पोचले. 6-7 तासांनी एसटी थांबली. एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं, 6 तास गेलं. तिथे गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं, येतच नाही. ते 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30पर्यंत गेलो, हे लक्षात ठेवा. जे ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे, त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. आणि म्हणून नाही काही करता आलं जीवनात तर 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाचा आणि एक परमेश्वर. दो बातों के याद रखजो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दोजो श्री भगवान. पहिली गोष्ट मरण विसरू नका. दुसरी गोष्ट परमेश्वराला विसरू नका. 2 गोष्टी. आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे आपल्याला विसरला नाही. तुम्ही चुकून बँकेचा हप्ता भरायचा विसरला तरी तिथला मॅनेजर नाही विसरला, हे लक्षात. ते नोटीस पाठवतच. तसं मरणाची नोटीस येत असते, फक्त आमचं त्या नोटीसकडे लक्ष नाही. ती वाचता आली पाहिजे. आणि नोटीस वाचली राजा दशरथानं. राय सुभाय मुकुर करलेना, पदन पिलो की मुकुड समकीना. श्रवण समीप भयसित केसा, म्हणू चौथपण अस उपदेसा. राजा दशरथानं सकाळी आंघोळ केली, कपडे केले, डोक्यात मुकुट, आरशापुढे उभा राहिला. राजानं पाहिलं, कानाजवळचं एकच केस पांढरं. ही नोटीस आहे. सफेद बाल मरण रूपी फुलो की कोमल कलिया आहे. समजायचं, केस पांढरं झालं म्हणजे मरण रूपी फुलाच्या आधी आलेली कोवळी कळी आहे, याचं रूपांतर फुलात होणार आहे. ते राजा दशरथाला कळालं. रामाच्या ताब्यात राज्य द्यायला राजा तयार झाला. एकच केस पांढरं झालं. आमच्या बापाचं एकही नाही राहत काळं, तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालतं. नोटीस त्यांनी वाचली. श्रवण समीप संत सदा उपदेश बतावत, केस सीत सबसेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत, मौतहू आए संदेश दय है. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूची भेटी जवळी आली.
शराकरणमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. मग काळ आला जवळी हाही शब्द संयुक्तिक आहे भाऊ महाराज. काळ आला म्हणजे आमचं मरण जर 75 साली असेल, आमचं आता 70 चालू असेल, तर 5च वर्षे राहिले. याला म्हणतात काळ आला जवळी. हे मराठी समजून घ्या. आला जवळ, 5 वर्षावर आला. म्हणून मरण, पहिली गोष्ट मरण विसरू नका. राजा परीक्षितीनेही श्रवण केलं, आम्ही श्रवण करतो. आम्ही 70 वर्षे झाले श्रवण करतो तरी फरक पडत नाही. 7 दिवसात मुक्ती मिळाली. कारण काय? स्वतःचं मरण डोळापुढे ठेवून श्रवण केलं. हे त्याचं उत्तर आहे. आम्ही तर इथं आल्यावरही मरण कशाला? काही माणसं घाईघाई येतात ना, इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल का नाही लागलं असेल, बसतं कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला 12:30 वाजेपर्यंत. अरे जवळही नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. म्हणून राजानंही श्रवण केलं परीक्षितीनं. 7 दिवसात आपला मृत्यू ठरलेला आहे. एक दिवस मोजायचा राजा, आता 6 राहिले, आता 5च राहिले, आता 4च राहिले. म्हणून राजाचं लक्ष फक्त तिकडे. तुम्ही पहा, मरण जर डोळ्यापुढे, शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो पुण्याहून, त्याच्यामध्ये दार ओपन करून शेंगादाणे ठेवतो, त्याच्यात उंदीर रात्री 12ला शिरतो. आत शिरला उंदीर, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं की उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला ना, आता का नाही खात? उत्तर आहे, आता पिंजऱ्याचं दार बंद झाल्यामुळे उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण डोळापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, हे लक्षात ठेवा. राजा परीक्षितीनंही श्रवण केलं, पण मरण डोळापुढे ठेवून श्रवण केल्यामुळे 7 दिवसा मुक्ती झाली. त्या 7 दिवसा मुक्ती झाली. श्रवण परीक्षिती तर भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवण परीक्षिती तर भूपती 7 दिवसा झाली मुक्ती तया. 7 दिवसा झाली तया. पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि एक लक्षात ठेवायचं, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 वाजेपर्यंत वाट पाहतील. 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. कापूस नाही उडाला म्हणजे तयारी सुरू करतील. 5 मन सरपंच, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळी, मोबाईल करते. पण रोज सकाळी जाग येते. याचं कारण काय? डोळ्याने बघतो, धोणी परिसतो, काणी पती चालतो, जीवे रस चाकतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. म्हणून एक परमेश्वर विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, प्रेम आई करते बरं का. आता संदीप आणि प्रदीप, वैशालीताई यांना ते अनुभव येतील. आईच्या बाबतीत प्रेम शब्द लागलेला आहे. पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता, प्रेमामध्ये माता. पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बाप करतो. ही उणीव तुम्हाला जाणवेल शेवटपर्यंत. मग असं का झालं? मायचं प्रेम समाज पाहतो, बापाचं लपून असतं. बस एवढाच फरक आहे. जर आजारी पडला मुलगा तर दवाखान्यामध्ये पेशंटच्या जवळ बसलेली आई झेंडू बाम चोळून देणारी, हातपाय दाबून देणारी, चमच्यानं दूध पाजणारी, गोळ्या देणारी, औषध, ही माय समाजाला दिसते.
पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात सोडत टेन्शनमध्ये यरझारा घालणारा बाप समाज पाहत नाही. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? याकरता पुराणाचे पुराण भरले तरी 2-2 मिनिटात स्पर्श करून बरोबर जास्तीचा त्रास भाऊ महाराज देणार नाही, बरोबर करतो. अजून वन्स मोरच चालू आहे, पण मीच वेळ सांभाळतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला, बंदीखान्यात झाला, रात्री 12ला झाला. ते सौंदर्य पाहलं ना, वसुदेवाला आनंद आवरला नाही. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे. तो भगवान पाहला, वसुदेवानं मिठी मारली. सेंट्रल जेलमधली गोष्ट. मी माय आणि बापातला फरक सांगतो. देवकीचं रडणं सुरू झालं. मायचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, सगळे पाठ आहे तुम्हाला. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणे कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारील. हे मायचं प्रेम झालं. आता पुढे ऐका. मध्यरात्र आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, काळा कुट्टा अंधार, यमुनेला पूर. तरी बापानं बाळाला टोपल्यात घेतलं आणि गळा इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गोकुळात गेला आणि तांबडं फुटायच्या आधी सेंट्रल जेलमध्ये वापस आला. अरे मग पप्पाचं कुठं कमी आहे? विठ्ठल. अजून 2 मिनिट घेतो बस. मिनिट किती वाढू द्या, 12:30ला पूर्णविराम. अजून 2 मिनिट. रामचंद्र प्रभूला वनवासात सोडून सुमंत प्रधान रात्री 12ला आले अयोध्येत. माय देवकी पुढे आली. पहिला प्रश्न सुमंताला माय कौसल्येनं विचारला. सुमंता, 7 दिवसापूर्वी माझ्या रामाला गुरु वसिष्ठानं सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे बरं का, काही नियम आहे, आज जेवायचं नाही, झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं. आदल्या दिवशी माझा राम उपवासी होता. दुसऱ्या दिवशी बिना आंघोळीचा आणि बिना जेवणाचा गेला वनवासात. मी माय आहे त्याची. कुछ खाया था मेरे बेटे ने. पण लक्षात घ्या, अरे तुम्ही किती मोठं व्हा, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपल्याला स्वाभिमान आहे. रामाचं मंदिर आता जानेवारीमध्ये पूर्ण होणार. आमच्या वारकऱ्याच्या दर्शनाला आलेला एकच पंतप्रधान आहे, नरेंद्र मोदी साहेब. त्यांचं आईवर प्रेम. आई वारली त्यांची, ते आपण पाहिलं. गुजरातमध्ये पांढरं पातळ पांढरी साडी नेसलेली, पांढरे केस सुरकुत्या पडलेली, चष्मा लावलेली आई आणि साहेब बाकड्यावर चिकटून बसले. जॅकेट घातलेले पंतप्रधान, पांढऱ्या साडीची मम्मी. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी पाणी घेतलं. आपण टी व्हीला पाहिला येते. शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे साहेबांच्या गालावर पाणी उतरलं. म्हातारीनं लगेच साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. का पुसताना येत तोंड त्यांना? पंतप्रधान आहे भारताचे. अरे पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने विचार करा. तुम्ही किती मोठा व्हा, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. आणि आई पहिला प्रश्न जेवणाचाच विचारत असते. तुम्ही आले म्हणजे चौघाचे 4 प्रश्न आहे. तुमचे अनुभव आहे, तुम्ही सांगत नाही. पहिला प्रश्न बाप विचारतो, मुलगा विचारतो, बायको विचारती, शेवटी आई. बाप विचारतो, कितना कमाया? मुलगा विचारतो, कितना बचाया? बायको विचारते, कितना लाया? हे त्याच कामावर आहे. शेवटी माय विचारते, बेटा कुछ खाया? कुछ खाया था मेरे बेटे ने. खाने के बारे में पूछ रही क्या माँ? 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिन तक तीनों ने जलपान भी नहीं किया. जब चौथा दिन निकला श्रृंगवेरपुर पहुँचे, जाई श्री भगवान फलक चुकाई वगैरह. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया और बाद में तीनों पैदल गए. पायदळ शब्द ऐकला आणि माय रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. रात्रीचे 12 वाजले भाऊ महाराज, पण माय कौसल्यानं आकाशाकडे पाहून प्रार्थना सूर्यदेवाची केली. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला चटका बसणार नाही, सूर्यदेवा याची काळजी घ्या. जमिनीकडे पाहिलं तकटे सर,
अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, हे आईचं प्रेम. आता पुढे गेले सुमंत प्रधान. दशरथजी निश्चेष्ट पडले होते 6 दिवसापासून. सुमंतानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही केने उदंड प्रणाम, सुनत उठ्यौ व्याकुल नृपती कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र. लाया मेरे राम को, तीनों में से किसी को नहीं लाया सरकार, और 14 साल के पहले कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परे हरि रघुवर विरह राव गये सुरधाम. दृष्टांत संपला माझा. माय कौसल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं दशरथाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. घरी गेल्यावर डोकं चालवा, कोणाचं कमी आहे? हा विठ्ठला. म्हणून ही कधी न भरून निघणारी पोकळी प्रदीप भाऊ, संदीप भाऊ तुमच्या जीवनात निर्माण झाली. ते श्रेयस एंटरप्राइजेस, श्रेयस टायर, ते सगळे उद्योग चांगले आहे, चांगले आहे, काही कमी नाही. अजूनही मोठं व्हा दोघंही भाऊ. अख्ख्या जिल्ह्यातून तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या. पण एकांतात जाऊन विचार करा, राजा रामजीच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. आपल्यात आणि साधू संतात हा फरक आहे तक्ते सर. आम्ही मरताना रडतो ते प्रसन्नतेनं जातात, दृष्टीचा बदल आहे. आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. प्रवास कधी काय असंही म्हणते, तुम्ही नागपूरहून आला, आम्ही फुरसुंगीचे, तुम्ही प्रवासी नाही, आपण सगळेच प्रवासी आहोत. प्रवास कधी संपतो? फुरसुंगीचा माणूस पुण्याला गेला म्हणजे पुण्याला जातो, पुण्याहून वापस येतो, मग बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्यावर बसून होतं सकाळी तिथं संध्याकाळी येऊन बसतं, बायकोला म्हणतं आण बरं चहा, एकदाची कटकट संपली. म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणारा. याचा अर्थ आपण सगळे प्रवासी आहोत. आणि प्रवास वयमानावर नाही. जर प्रवास सिद्ध झाला तक्ते सर तर प्रवास हा वयमानावर नसतो, प्रवास तिकिटावर असतो, हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. हे वैचित्र आहे की नाही? 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत स्मशानभूमीत अंत्ययात्रेला जातो. अंत्ययात्रेत हजर आहे तो आजोबा 92चा, ज्याची चिता पेटली तो नातू 22चा. का? तिकीट संपलं. विठ्ठल. म्हणून आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम. एका गावामध्ये 22 वर्षा तरणा बांड पोऱ्या मरून पडला. अख्खं गाव रडत होतं, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. भगव्या वेशाचे साधू आले. तक्ते सर वेळ कमी असल्यामुळे लगेच साधू आले. साधूने विचारलं, बच्चे से लेकर बूढ़े तक आप पूरे गाँव वाले रो रही, बात क्या है? बोले इकलौता बेटा था, माँ बाप को शादी भी नहीं हुई, बाबा गुजर गया सुबह 6 बजे. इकलौता बेटा माँ बाप को था, माँ बाप रो रहे, आप पूरे गाव वाले? त्याचं कारण आहे महाराज, ते लेकरू असं गुणाचं होतं, घरापुरतं नव्हतं. कोणाच्याही घरी पाहुणे येऊ द्या, झोपडपट्टीत नाही तर वाड्यात, लेकरू पाहुण्याच्या आधी स्वागताला हजर असायचं. घरवाल्याला काही त्रास, पाहुणे वाटे लावीपर्यंत. म्हणून सगळ्या गावकऱ्याला वाटतं की आमच्या घरातलंच पोर गेलं. अरे मग त्याच्याकरता गावकरी रडतात, तर मायबापाची काय अवस्था? इथं का बाता हाणता महाराज, तिथं जाणं अवस्था.
तिथं गेल्यावर रडारड मायबापाची विचारलं क्यों रो रहे? इकलौता बेटा था महाराज सुबह गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. जी गुजर गया. अरे ऐसा बुरा मत बोलो. नाही महाराज गुजर गया. ऐसा बुरा. आम्ही काय वैरी आहो का महाराज? डॉक्टरनी सांगितलं 6 तास झाले डेड बॉडी घेऊन जा आणि तुम्ही म्हणता बुरा मत बोलो, बुरा मत बोलो. ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. ही व्याख्या लक्षात ठेवा. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. एक दुसरं मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. माहेरा जाणं. आणि खरं आहे, आता जे आपण आहो ना, हे सासरला, ही सासर आहे. जीवाला वधू म्हटलेलं आहे आणि जीवरूपी वधू इथे नांदायला आलेली आहे. नांदायचं ठिकाण सासर, आनंद भोगायचं ठिकाण माहेर. 2 क्षेत्रातला हा फरक आहे. जीवाला वधू म्हटलंय, सर्वांना पाडायचे. येवणी वराडीनी बैसल्या टेके, येवणी वराडीनी बैसल्या टेके, येवणी वराडीनी बैसल्या टेके, येवोनी वऱ्हाडी बैसल्या टेके. कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. जीव ही वधू आहे आणि ते सासर आहे. हे ते नांदायला आलेले आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. आणि जर ओळखी असती भाऊ महाराज तर हा प्रश्न विचारला असता का? हे सासर, इथे जीवरूपी वधू नांदायला आलेली आहे. आनंद भोगायचा आहे तो माहेरला. एक लक्षात घ्या, जिथे स्वातंत्र्य आहे त्याला माहेर म्हणतात आणि पारतंत्र्य आहे त्याला सासर म्हणतात. सासरला सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण सर्वाचं झाल्यावर मग हे जेवण. मग सर्वांचं अंथरूण पांघरून सासऱ्याच्या उशाकडे तांब्या भरून ठेवायचा, सासूच्या उशाकडे तांब्या भरून ठेवायचा, तिची पानाची पिशवी, याचा तंबाखूचा बटवा, त्याची बॅटरी, हिची छत्री. रात्रीचे 12 वाजले एकटीचे. 12ला झोपली, लवकर नाही उठली की सासूची तक्रार सुरू. झोपूनच आहे अजून. आता त्या पोरी तसल्यात. अरे तूही तसलीच होती. सास भी कभी बहू थी ना. कागा सासूर वासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. जिथे पारतंत्र्य आहे, पराधीनता आहे त्याला म्हणतात सासर. स्वातंत्र्य आहे ते माहेर. मुलगी माहेरी आल्यावर तिची मम्मी स्वयंपाक करते आणि ही जेवते. बरोबर आहे ना? आणि मम्मी लाड करते, जेवण घे बेटा, की सगळ्या परिवाराच्या आधी जेवते 7:30-8लाच. मम्मी मी झोपते बरं का, जा झोप बेटा. झोपली 8ला, सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही. तिचा लहान भाऊ जातो गोंद्या, तिच्या अंगावरचं पाव, ताडे उठ. आईला, ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला. 8 वाजता झोपू दे माझ्या ताईला. अरे सासरी त्रासली रे, इथं तरी 4 दिवस आनंद घेऊ दे. आनंद भोगायचं ठिकाण माहेर आहे. आणि म्हणून आम्ही मरण समजतो, महात्मे माहेरा जाणं समजतात. आम्ही रडत जातो, ते आनंदानं जातात. विठ्ठल एक फरक आहे. सासर कशाला म्हणतात? जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, याला म्हणतात सासर. मम्मी आहे, डॅडी, दीदी आहे, भैया आहे, याला म्हणतात माहेर. चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक राय भाऊ आहे, रुक्माई माय आहे, विठोबा राया बाप आहे. म्हणून माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे, 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 नामया स्वामी केशवाचे.
संताचे नामया स्वामी सगळे पाठ आहे तुम्हाला माझे माहेर पंढरी. अरे एवढा शब्द जरी आला तकटे सर तरी भीमसेनजी जोशी डोळ्यापुढे येतात. आणि गायक झाले नाही का बाबा, जगाच्या पाठीवर किती दिग्गज गायक झाले, पण हे दोन गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अमर झाले. लता दिदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण, उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. बाकीच्यांनी गाणं म्हटलं म्हणाव दे रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना. शब्द वाईट नाही, हे याही गायकाने शब्द गायले पण संताच्या मुखातून आलेले गायले. रूपे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार पला तुझ पाहता विठ्ठल म्हणून अमर झाले. विठ्ठल विठ्ठल. बहीण माझी चंद्रभागा करीत असे पापभंगा. पुंडलिक राय बंधून त्याची ख्याती काय सांगू, म्हणजे पुंडलिक राय बंधू आहे, चंद्रभागा बहीण आहे, रुक्माई माय नाही, विठोबा राया बाप आहे म्हणून माहेर संताचे. जाय नगे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया पंढरी ये माझे माहेर साजणी. म्हणून आनंद झाला का आलो निजाच्या माहेरा. माहेर कशाला म्हणतात, जिथून ज्याचा जन्म होतो ते माहेर आणि नांदायला येतं ते सासर. मग आपला जन्म कुठं आहे. ममाय वांशो जीव लोके जीवभूत सनात पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा. शाबा वारेपट जमला, कोणतरी भेटला आपल्याला, बॅस जमला. आणि ठरलेलं आहे जिथून ज्याचा जन्म होतो तिथेच त्याचा शेवट होतो, हे लक्षात ठेवा. ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. नाही तर प्रश्न आहे भाऊ महाराज, जगातल्या सगळ्या नद्या समुद्राकडेच का जातात. त्याचं कारण नद्यांचा जन्म समुद्रातून आहे. जरी माणसं म्हणत असे डोंगरावरून, अरे डोंगरावर काय पाण्याचा झरा आहे का, त्याच्या पाठीमागचं कारण शोधा. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचं मेघात रूपांतर झालं, मग पाऊस पडला डोंगरावर, तिथून व्हायला लागली, पण जन्म मात्र सागरात आहे. म्हणून सगळ्या जगातल्या नद्या समुद्राकडे जातात. गंगेचा शेवट कशात आहे, सागराला मिळण्यामध्ये. तुका म्हणे गंगा सागर संगमी, आणि तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो सागर. एकाही नदीला वापस करत नाही. तुकोबाराचा जाहीर प्रश्न आहे. गंगा गेली सिंधूपाशी, येऊ नको माझ्याकडे, त्याने अवेरिले तिशी, मग येऊ नको माझ्याकडे म्हणणार आहे का. मग गंगा गेली सिंधूपाशी, त्याने अविरिले तिशी, तिने जावे कवण्या ठाया सांगा मज पंढरीला. जसं नदीचा शेवट सागराला मिळण्यामध्ये आहे, तसं जीवाचा शेवट परमेश्वराकडे जाण्यामध्ये आहे. म्हणून पहिलं चरण शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, आदोनी जाचा माहेरा, आदोनी जाचा माहेरा. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, आदोनी जाचा माहेरा आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला, माझा बहू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. गोड झाला. बस जमला आता. हं? जसा गंगेचा शेवट सागरात विलीन होण्यामध्ये आहे,
तसं जीवाचा शेवट परमेश्वराकडे. कारण ममई वंश, हा जीव परमेश्वराचा अंश आहे. महाराज म्हणतात मी जिथून आलो तिथे परत आलो, म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा. पण आनंद कधी? भेटी रखमाईच्या वरा. हे त्याचं उत्तर आहे भाऊ महाराज. मुलीला आनंद कधी होतो तकटे सर? पप्पाच्या भेटीमध्ये. ते वैशाली ताईला विचारा. अरे हे निस्वार्थी प्रेम आहे, बापाचं न मुलीचं. मुलाचं न बापाचं प्रेमच आहे, पण त्याच्या स्वार्थ आहे. स्वार्थ आहे. मुलाला विचारा, काय नाही महाराज, एक 5-10 वर्ष त्रास आहे, म्हातारा गेला का तिजोरी आपलीच आहे. हा स्वार्थ आहे. मुलीला विचारा, जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा कर रही महाराज, एक दिन सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते. हे निस्वार्थी प्रेम आहे. म्हणून सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण जन्मभर बापाची काळजी मुलगी घेते, हे लक्षात ठेवा. मुलीचं लग्न झालं तेव्हा बापाचं वय 55 असू द्या, मुलगी नांदायला गेली, एकाच वर्षात बाप 70 सारखा दिसतो. एवढा खड्डा त्याच्या जीवनामध्ये, एवढा खड्डा. मुलगी शाळेतून आली तर पहिली चौकशी आईजवळ करणार, पप्पा जेवले का माझे. रोजचाच शब्द असतो तिचा, पप्पा जेवले का माझे, पप्पा जेवले का माझे. मुलगा नाही तसा. मुलगा बाहेरूनच फेकतो बॅटनं चेंडू वाल कंपाऊंडची आत, म्हणतो जेवायला वाढ आई. अरे इकडे ये, तुझा बाप उपवाशी आहे दिवसभराचा, तुझी ताई जेवली नाही, बाहेरून ओरडला. काय म्हणले आहे तू? बाप उपवाशी आहे? अरे ते हडपसरला बटाटावडा खावणार असं बोसतात आहे ते, वाढ मला. मुलगा नाही, मुलगी नाही जेवणार, नाही जेवणार त्या दिवशी. संध्याकाळी बाप जेवत नाही, मुलगी आपल्या खोलीत जाऊन रडत असते. पप्पाला काहीतरी कोणी बोललं वाटतं, माझे पप्पा जेवले नाही. रात्रीचे 12 वाजू देते, तुमचे अनुभव असेल, सगळ्या घराला झोपू देते. 14 वर्षाची मुलगी आणि बापाच्या खोलीत येऊन तोंडावरचं पांघरून काढते. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी मुलगी पप्पाच्या. जसा हात फिरवला की बाप रडतच उठतो. का रडता बाबा? सांगतो बेटा, मी 6 महिन्याचा होतो म्हणे, माझी आई मरण पावली. आईचं सुख नाही मिळालं, पण तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवते. मला असं वाटतं की पांडुरंगा लेकीच्या रूपात माझी मायच जन्माला आली. अरे दिवसभराचा उपवास आहे बेटा, माझी साधी कोणी चौकशी केली नाही. मी आहे ना बाबा. डॉक्टरला बोलू का बाबा? डोकं दुखतंय का बाबा? चहा करून देऊ, काय खायला? सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी मरेपर्यंत मुलगी. आणि एक लक्षात ठेवा, मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल. बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाचा अपमान सासरच्या मंडईकडून झाला ना तर उभी राहते, लाल डोळे. बरं का सासूबाई, बरेचदा ऐकलंय, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय तुम्ही, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे हे सांगून ठेवते. एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे बरं का. बापाला खाली टाकतात ना मरायच्या वेळेला, तेव्हा मुलं जवळ बसतात आणि बाप मरताना डबडबल्या डोळ्यानं मरतो बेटा, पण मी मरताना दुःखी आहे. माझी ताई सासरला खूप त्रास आहे रे तिला. तुमच्या गरम स्वभावामुळे कधी बोलली नाही तुमच्याजवळ, पण आज सांगतो मरताना, सासरी जाताना अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची, आतून कडी लावायची. बाबा आता सहन होत नाही मला, आता मी इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा असं काही करू नको, म्हातारपणा तुझ्या बापाला दुःख देऊ नको. मला माहिती आहे, पण दुःख पाहुणं म्हणून आलेलं असतं बेटा, घरमालक नसतं. आणि पाहुणे जात असतात. फरक एवढाच आहे, काही पाहुणे उशिरा जातात, काही पाहुणे लवकर जातात. तू कणे थोडी घाई करतेस, म्हणजे रात्री 12ला सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस तू. नाही बेटा, 6 तास थांबावं लागेल. 6 वाजता सूर्याचा उदय होणार आहे. तसं माझ्यावर विश्वास ठेव. तुझा सासरा त्रास देतो, तुझी सासू त्रास देते, तुझा दीर ननंद सगळे, पण तुझ्या पोटी जन्माला आलेले माझे 2 नातू गुणाचे आहे. माझ्यावर विश्वास ठेव बेटा, तुला म्हातारपणात काच्याच्या भांड्यासारखे सांभाळतील.
फक्त माझ्याकरता जगली माझी ताई. कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हा बापाचा आणि मुलीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. मग माहेरी आल्यावर आनंद कधी होतो? जेव्हा बापाची भेट होते. आलो निजाच्या माहेरा, पुढे पहा बेटी, तेव्हा आनंद आहे. रखमाईच्या वरा, रखमाईचा वर म्हणजे आमचा बाप. पहिलीतल्या मुलांना शिकवावं अशी बापाची व्याख्या आपल्याला माऊलीनं शिकवलेली आहे. बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला. आई कोण आहे? रखमाबाई. तिचा मिस्टर विठ्ठल. ही इतकी सुटसुटीत कोण सांगतंय? माऊलीचे शब्द आहे. बाप. रखमादेवीचा वर, नाव काय त्याचं? विठ्ठल. तो आमचा बाप आहे, त्याची भेट. म्हणून आलो निजाच्या माहेरा, आनंद झाला कधी? बाप भेटला. बेटी रखमाईच्या वरात. अरे बापाच्या भेटीत फायदा काय झाला? तिसरं चरण. बरोबर बरोबर, अजिबात काय, ते आमची पद्धत आहे गणितासारखा अभंग सोडवणे. तर तिसऱ्यावर आलो आपण. फायदा काय झाला? बाप भेटला, बाप भेटला, बाप भेटला. 10:30 पासून चालू आहे. फायदा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. हा बापाच्या भेटीतला फायदा. मागील्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला. आता मागील दुःख म्हणजे अरे नुसता मागच्या दुःखाचा परिहार नाही, पुढे नाही सीन. कशामुळे? झाले या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन एक वेळा. हे मागील परिहार पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन एक वेळा. बस हे दोन्ही शब्द महत्वाचा आहे भाऊ महाराज. पुढे नाही सीन. अरे सीन कशाला म्हणतात? सीन जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात सीनन. आता ही आमची वारकरी मंडळी, दिंडीतली मंडळी सगळे पाठ आहे तुम्हाला. बैसोनी खोळे शुक राहे गर्भी आंधळा. पुढे सीनला येरझारी. येरझार म्हणजे जन्माला येणं न मरणं, याला म्हणतात सीनन. पण एकदा त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. सिनला येरझारी हे सिन आहे ना, आता पुन्हा जन्माला जायचं नाही म्हणजे पुढे नाही सिन. आणि मागील परिहार, परिहार झाला कशाचा? अवघ्या दुःखाचा मागेला. आतापर्यंत जेवढं जन्म मरणाचं दुःख भोगलं त्याला पाहिल्याबरोबर दुःखाची निवृत्ती, सुखाचे हे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे, दुःखाची निवृत्ती सुखाचे हे सुख. सुखाची निवृत्ती सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाची, पाहता श्रीमुख गोविंदाची, पाहता श्रीमुख गोविंदा. हे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. आजी निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. अरे त्याला बोलण्याला प्रमाण पाहिजे. काही ठोकाठोकी चालते काही तर. सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे. जन्म गेला कीर्तन ऐकण्यात, आता ठोकाठोक्यात चालू आहे. काही प्रमाण नाही, काही नाही, पाठच नाही तर कायचं प्रमाण देते. दुःख आहे की नाही? आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. विशेष आहे दुःखाची निवृत्ती, सुखाचे हे सुख. कशात? पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाला दुःख भाऊ महाराज, सुखाला सुख, दुःखाला सुख, सुखाला दुःख. हे चार लक्षात आलं ना. राजा दशरथाला पुत्र नाही, राजा दुःखी आहे. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते
बिनु बालक सुख कवणे काजा. गुरुजी जवळ रडतोय राजा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. बिनु बालक, अरे धरे उधीर होई सुत चारी वगैरे वगैरे. 4 मुलं झाली राजाला. राजा दशरथ दुःखी आहे. मुलं 4 झाली, दुःखाला सुख झालं. पुढे थोरलं वनवासात गेलं, हे सुखाला दुःख झालं. हे कळतं ना, दुःखाला सुख, सुखाला दुःख, दुःखाला दुःख. चालता चालता ठेच लागली, दुःख आहे. 15 दिवस ती जखम चघळली, 1 दिवस चालताना जखमेला पुन्हा ठेच लागली. हे दुःखाला दुःख आहे. पहिली ठेच दुःख आहे, आणि ठेचला ठेच दुःखाला दुःख आहे. लग्न झालं आणि पहिला मुलगा झाला, सुख आहे. आणि तोही 25चा झाल्यावर त्याचं लग्न झालं आणि त्यालाही पहिला मुलगाच झाला, नातू झाला. म्हणजे सुखाला सुख झालं. ठेचला ठेच, दुःखाला दुःख. मुलाला मुलगा, सुखाला सुख. दुःखाला दुःख, दुःखाला सुख, सुखाला दुःख. इथे सुखालाही सुख प्राप्त करून देण्याची क्षमता भगवंताच्या मुखात आहे. डोळ्यांची भूक नवजे माझ्या, पाहता श्रीमुख सुखावले, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. डोळ्यांची भूक नव्हते माझ्या, डोळ्यांची भूक नव्हते माझ्या. घाबरू नका आता. सुखाला सुख, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. बापाच्या भेटीतला फायदा, भेटी रखमाईच्या वरा. आमचा बाप भेटला, परिहार दुःखाचा झाला, मागच्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला. आता शेवटचं चरण थोडं मजेदार आहे बरं का तक्ते सर. तुम्ही लक्षपूर्वक ऐकताच, मला चांगलं माहिती आहे. इथे वाणी शब्द आहे आणि एक धनी शब्द आहे, पण मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING. किंग मीन्स राजा. कोणत्याही देशात जाऊ द्या तरी किंग मीन्स राजा. हे मराठीत नाही भागत. 21 एका शब्दाला पर्यायी. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे